अभिनेता धर्मेंद्र यांच्या मालेगाव तालुक्यातील शाळेत देखील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण समोर आलाय। त्यामुळे नाशिकच्या शिक्षण विभागाचा बोगस कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तत्कालीन निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विठोबा ज्ञान यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। नाशिक जिल्ह्यातील जो शिक्षण विभाग आहे, शिक्षण जे कार्यालय आहे त्याचा बोगस कारभार आता परत चव्हाट्यावर आलेला आहे। आपण त्यांच्याकडून ते प्रकरण काय आहे नक्की जाणून घेऊ। टोकडे येथे सत्यवती कौर माध्यमिक विद्यालयात सन 2010 मध्ये जागा रिक्त नसताना 1/9/2010 रोजी जागा रिक्त नसताना संस्थेचे अध्यक्ष श्री शांताराम रतन लाठर यांनी स्वतःचे चिरंजीव जे संस्थेत सचिव आहेत त्यांची भरती केली व हे प्रकरण जेव्हा मला लक्षात आलं त्यावेळेस मी तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता रद्दचा प्रस्ताव पाठवला व शिक्षण उपसंचालकांनी मान्यता रद्द केली। त्यांनी सदर समजपत्र आदेश केराच्या टोपलीत टाकले व आजपर्यंत पोलिसांचं एकाही आदेशाला न जुमानता एकही कागदपत्र दिलेले नाहीये। त्यामुळे आजपर्यंत चार्जशीट दाखल केलेली नाहीये। एकंदरीत आपण जर विचार केला असेल तर मालेगावच्या शिक्षण घोटाळ्याचा विषय ताजा असतानाच तिघही जे तत्कालीन शिक्षण अधिकारी होते, कर्मचारी होते ते निलंबित झाले आहेत आणि आता भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये जो सन 2023 सालचा गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 4 वेळा समजपत्र शिक्षण विभागाला देऊन सुद्धा ते कागदपत्र उपलब्ध करून न दिल्यामुळे कुठेतरी गुन्हेगारांना पाठीशी हा शिक्षण विभाग घालतंय का, हा प्रश्न आता तक्रारदाराकडून विचारला जात आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।